नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माझी मी गोष्ट शेअर करतो। तर मित्रांनो, मी जेव्हा छोटा होतो तेव्हा आपण दुकानात जातो। दुकानात गेल्यानंतर जे आपले सुट्टे पैसे उरतात ते पैसे मी घ्यायचो आणि माझ्याकडे पिगी बँक आपण बोलतो तसा एक गुल्लक बाबा होता, त्याच्यामध्ये मी पैसे टाकायचो। 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये जे पण असतील ते मी त्याच्यामध्ये टाकायचो आणि सेव्ह करायचो। ठरवायचो तो गुल्लक बाबा पूर्ण भरवायचा आहे, पण तो कधी भरलाच नाही। कारण की मी जसे पैसे सेव्ह करायचो, टाकायचो त्याच्यामध्ये, थोडं मला कुठे काहीतरी दिसलं, खेळणं वगैरे काहीतरी अशी गोष्ट ज्याच्यामध्ये मला बाबा अनावश्यक काहीतरी पाहिजेच मला, तर मी त्या गुल्लक बाबा म्हणून काय करायचो, एक खाली त्याच्यानं एक पार्ट होता ज्याच्यातून पैसे तुम्ही काढू पण शकता लगेच। तर मी ते ओपन करायचो आणि लगेच पैसे काढायचो त्याच्यामधून आणि ती वस्तू घ्यायचो, मजा करायचो। परत मी सेव्हिंग करायला स्टार्ट करायचो, परत तो भरायला स्टार्ट करायचो, परत मला काहीतरी आवडलं का ते काढायचो आणि खर्च करून टाकायचो ते पैसे। सेम मित्रांनो असं होतच राहिलं मी लहान होतो तेव्हा, आणि कधी मला तो गुल्लक बाबा भरलाच नाही। तर मित्रांनो, त्यावेळी नॉलेज नव्हतं, पण मित्रांनो मी आता मोठा झालो, आता तो गुल्लक बाबाची जागा घेतली बँक अकाउंटने। तर बँक अकाउंटमध्ये आपण पैसे सेव्ह करतो, आपले जे अर्निंग असते ती बँक अकाउंटमध्ये असते। तर सेम मी विचार केला मित्रांनो, त्यावेळी तो गुल्लक बाबा होता माझ्याकडे, पण तो कधी भरत नव्हता, असं काही गोष्टच नव्हती माझ्याकडे। त्यामुळे आता एक गोष्ट तर आहे माझ्याकडे, ती म्हणजे LIC यासाठी बोलतो मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट भरपूर साऱ्या ठिकाणी करू शकता, पण LIC मध्ये एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तिचा पार्ट जरा वेगळाच होऊन जातो, चा म्हणजे डिसिप्लिन। LIC जर आपण लॉंग टर्मसाठी सुरू केली तर आपल्याला कमिटेड राहावं लागतं। आपण जर मध्ये बंद केली तर आपलं नुकसान आहे। हा भरपूर साऱ्या जणांना हा निगेटिव्ह पॉईंट वाटतो, पण हा निगेटिव्ह पॉईंट नाही आहे मित्रांनो, हाच ॲक्च्युअल पॉझिटिव्ह पॉईंट आहे, जो की आपल्याला लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी किंवा आपलं जे ॲक्च्युअल फायनान्शियल गोल आहे त्यासाठी मदत करतं। जर आपल्याकडे ऑथॉरिटी असेल, कधीही मी पैसे काढू शकतो किंवा कधीही मी ते पैसे मी सेव्ह केलेले काढून मी खर्च करणार, तर मग त्याला महत्त्व होत नाही, किंवा ते एक बोलू शकतो ना आपण अनावश्यक खर्चांमध्ये, मी बोलतोय गरजेच्या खर्चांमध्ये नाही, अनावश्यक खर्चांमध्ये आपण जे पैसे खर्च करून टाकतो जे आपले सेव्ह केलेले असतात, तर ॲक्च्युअलमध्ये आपले वेल्थ क्रिएशनसाठी किंवा ॲक्च्युअल फायनान्शियल जो गोल आहे आपला लॉंग टर्म कॉर्पस क्रिएशनचा, तो कधीही पूर्ण होऊ शकत नाही जर आपण असंच, मी छोटा होतो तेव्हा करायचो, थोडेसे पैसे वाचवायचो आणि खर्च करून टाकायचो। पण आपण आता मोठे झालो, आपल्याला नॉलेज आलं की बाबा असं जर मी करत राहिलो तर ॲक्च्युअल माझा फायनान्शियल गोल कधी पूर्ण होणारच नाही आहे। त्यामुळे मित्रांनो, LIC मध्ये असे भरपूर सारे प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। तर प्लॅन अकॉर्डिंग टू सोल्युशन आहेत, ज्याला जसे पाहिजे तसे आहेत, पण एक पार्ट आहे मित्रांनो, जेवढंही आपण कंटिन्युअस राहतो, आपण एक कमिटेड राहतो लॉंग टर्मसाठी आपल्या सेव्हिंगमध्ये, तर त्याचा फायदा आपल्याला होतो आणि नक्कीच आपलं जे वेल्थ क्रिएशन, जे कॉर्पस क्रिएशन होणार, ते कुठल्याही जरतरवाल्या पार्टचं नसणार। त्यामुळे LIC मध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा ते फ्लेक्सिबल नसणं, की बाबा मी पैसे नाही काढू शकत फ्लेक्सिबल, मला जेव्हा पाहिजे तेव्हा, हा एक नक्कीच पॉझिटिव्ह पॉईंट आहे। आणि याचा जर आपण उपयोग प्रॉपर पद्धतीने केला तर नक्कीच आपला जो ॲक्च्युअल फायनान्शियल गोल आहे, जे आपल्याला कॉर्पस क्रिएशन आहे, ते नक्कीच पूर्ण होऊ शकतं। त्यामुळे मित्रांनो, LIC बद्दल नवनवीन प्लॅन्सची माहिती मी या यूट्यूब चॅनलवर घेऊन येतच राहणार आहे। त्यामुळे मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता, आपला फिनोफ्रिक ईश्वर फायनान्स मराठीला। आणि ज्यांनाही पर्सनली इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यांनी माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्कसुद्धा करू शकता। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।